पुढीलपैकी वारा या शब्दाचा समानार्थी नसलेला म्हटलंय, नसलेला शब्द कोणता? आता याचं उत्तर आहे सलील. सलील म्हणजे पाणी. लक्षात ठेवा, सलील म्हणजे काय? पाणी. आणि हे जे अनिल दिसतंय, अनिल म्हणजे वारा. वात म्हणजे वारा. आपल्याला हे पवन म्हणजे वारा. वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला मिळालेले आहेत: अनिल, वात, पवन. आणि वारा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे सलील. सलीलचा अर्थ आहे पाणी. ओके, आपल्याला उत्तर मिळालं पाणी, सलील. पैकी आकाश शब्दाला समानार्थी शब्द निवडा. कोणता शब्द निवडायचा आपल्याला? समानार्थी. आकाश याचा समानार्थी शब्द आहे आकाशचा नभ. ऑप्शन डी, आकाशचा समानार्थी शब्द मिळाला आपल्याला नभ. आता ढग, पाणी, जमीन हे वेगळे शब्द आहेत. ते आकाश शब्दाचे समानार्थी शब्द नाही. मग आकाश शब्दाला अजून काही समानार्थी शब्द आहेत. नभ, गगन. गगन म्हणजे आकाश, नभ. आभाळ, त्यानंतर अंबर आणि व्योम हे आकाश शब्दाचे समानार्थी शब्द मी लिहिलेले आहेत. नभ, गगन, आभाळ, अंबर, व्योम. आपल्याला उत्तर मिळालं याचं नभ, ऑप्शन डी. आगत स्वागत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आगत स्वागत या शब्दाचा विरुद्धार्थी म्हटलंय. आगत स्वागत म्हणजे काय? स्वागत करणे, सन्मान देणे. त्याचा विरुद्धार्थी अपमान. बाकी आगत स्वागत मध्ये असतो आदर, प्रेम, पाहुणचार. पण अपमान हा जो शब्द आहे तो आगत स्वागतच्या विरुद्धार्थी आहे. आपल्याला उत्तर मिळालं याचं अपमान. हात टेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? हात टेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे शरण येणे. ओके, आता या वाक्प्रचाराचा आपल्याला वाक्यात उपयोग. रिकाम्या जागी योग्य म्हण निवडा. स्वतः काही येत नसले की साहित्याला दोष देणे म्हणजेच. बघा, याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. बऱ्याच वेळी आपण असो किंवा आपल्या आजूबाजूला लोक असतात, आपण आपण आपलंच उदाहरण घेऊया. एखाद्या वेळी परीक्षेत कमी मार्क मिळाले की आपण आपल्या अभ्यासाला दोष नाही देत. आपण म्हणतो पेपर खूप अवघड आला होता, मला वेळच पुरला नाही. दोष कोणाला देता तुम्ही? दुसऱ्याच गोष्टीला दोष देतात. याला म्हणायचं स्वतः काही येत नसले की साहित्याला दोष देणे म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे. ऑप्शन डी. ओके, पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? ऑप्शन ए आशीर्वाद. या शी मधला, यामध्ये श अधिक ई, दीर्घ ई असलेला हा शी जो दिसतोय आपल्याला, या श अधिक ई शी.
दीर्घ ई असल्यामुळे ऑप्शन ए बरोबर आहे. दीर्घ ई. स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. स्त्रीलिंगी म्हणजे ज्याच्यातून स्त्रीचा उच्चार होतो. आता स्त्रीचा म्हणजे काय? ती, ती सायकल, ती मुलगी, ती शाळा, ती, ती वरून काय काय येते त्यावरून आपण लक्षात घ्यायचं. ती बुलेट, ती कार, ती बस. जेथे आपण तीचा वापर करतो ते असतंय स्त्रीलिंगी. फेमिनाईन, फिमेल जेंडर. ती कुठे कुठे वापरतो? जिथे ती आलं ते आहे स्त्रीलिंगी. जिथे आलं तो, जिथे तो येतो तो असतो पुल्लिंगी. काय असतो? पुल्लिंगी. जिथे तो येतोय. आणि जिथे ते येतंय ते असतं नपुसकलिंगी. ज्याला आपण न्यूटर म्हणतोय, न्यूट्रल. हा. आता मला सांगा, पुस्तकाला तुम्ही ती पुस्तक, तो पुस्तक म्हणणार का? ती किंवा तोचा वापर होईल का पुस्तकासाठी? नाही होणार. मग पुस्तक काय आहे? नपुसकलिंगी. ते झाड, ते आकाश, ते ढग. जिथे तेचा वापर होतो ते असतं नपुसकलिंगी. शाळा म्हटल्यावर ती शाळा, ती म्हटल्यावर स्त्रीलिंगी. ते नारळ, का तो नारळ म्हणतोय आपण? नारळाला काय म्हणणार आपण? तो नारळ. ते नारळ म्हणणार का? अनेक वचने असेल तर ते म्हणन. तो नारळ. एकच असेल तर तो पुस्तक नाही म्हणत आपण. तो वाडा का तो वाडा? हम्म. तो वाडा. तो म्हटल्यावर काय येतंय? पुल्लिंग. आणि ते जर येत असेल, ते पुस्तक, ते घर, ते झाड, ते नपुसकलिंगी होते. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? मुलगा या शब्दाचे अनेक वचन आहे मुले. काय आहे? मुलगा, मुले. अनेक वचन. मुलगी तर काय ते लिंगी आहे. मुलगा म्हटल्यानंतर ते पुल्लिंग, मुलगी हे स्त्रीलिंग. मुलगीचा काही संबंधच येत नाही या ठिकाणी. मुले हे ऑप्शन आहे. मुलांनो हे बोलण्यासाठी वापरलं जाणारं व्होकॅटिव्ह अनेक वचन आहे. व्होकॅटिव्ह म्हणजे खूप मुलं उभे आहेत त्यावेळी आपण तो शब्द वापरतो, मुलांनो इकडे या. पण मुलगा याचं अनेक वचन आहे मुले. मुला तर नाही होत. ऑप्शन ए करेक्ट. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. रमेश वेगाने धावतो. रमेश वेगाने धावतो. आता रमेश हे नाम आहे. विशेष नाम. विशेष नाम कोणाला म्हणतात? तुमची जी नावं आहेत, मुलांची जी नावं आहेत, माणसांची जी नावं आहेत, त्यांना विशेष नाम म्हणतात. नाम आहे पण कोणतं? विशेष नाम. वेगाने हा जो शब्द आहे, वेगाने, ते आहे क्रिया विशेषण. वेगाने हा जो शब्द दिसतोय, वेगाने, क्रिया विशेषण आहे. कसा धावतोय? कसा? हळू धावतो का वेगात धावतो? धावण्याची क्रिया कशी आहे त्याला म्हणतात क्रियाविशेषण. एखादी क्रिया कशी आहे त्याला क्रियाविशेषण म्हणतात. वेग हा काय आहे? विशेषण. पण वेगाने हे क्रियाविशेषण आहे, कारण त्यामध्ये
क्रियेचा अंतर्भाव झालेला आहे, म्हणून त्याला म्हणतोय आपण क्रियाविशेषण. आणि धावतो ही क्रिया आहे बघा, धावतो. आपल्याला काय ओळखायचंय? क्रियापद. आणि क्रियापद आहे, आपलं उत्तर आहे धावतो. यामध्ये मी आपल्या ज्या पार्ट्स ऑफ स्पीच असतात, शब्दांच्या जाती, जेवढं वाक्यामध्ये आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. रमेश हे नाम आहे, विशेष नाम. वेगानं हे क्रियाविशेषण आहे, वेगाने, जोरात, हे जे क्रियाविशेषण आहेत ज्यामध्ये क्रिया पण असते, क्रिया कशी होत आहे. एखादा जलद शब्द वापरला, जलद. त्यानंतर एखादा संथ, सततधार, हे क्रियाविशेषण आहेत. ओके, ऐका. क्रियाविशेषण क्रिया कधी घडली ते सांगतात. उद्या जर शब्द असेल, उद्या, एखादी क्रिया कधी घडली त्याला क्रियाविशेषण म्हणतात. याला कालवाचक क्रियाविशेषण म्हणतात, ज्यामध्ये वेळ दाखवतात. सध्या, विशेषण आहे हा. एखादी क्रिया कधी घडली त्याला म्हणतात क्रियावाचक, कालवाचक क्रियाविशेषण. वारंवार, आधी, नंतर, हे सगळे काय आहेत? क्रियावाचक, कालवाचक क्रियाविशेषण आहेत. काल, काल म्हणजे वेळ, वेळ दाखवणारे. उद्या, सध्या, दररोज हे वेळ दाखवतात. स्थलवाचक, स्थल म्हणजे ठिकाण. स्थलवाचक क्रियाविशेषण कोणकोणते आहेत? स्थलवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत येथे, तेथे, खाली, मागे, पुढे, जिकडे, तिकडे. हे काय आहेत? स्थल दाखवणारे, ठिकाण दाखवणारे, म्हणून यांना म्हणतात स्थलवाचक क्रिया विशेषण. हे वाक्य आहे, पांढरे स्वच्छ दात मुखाची शोभा वाढवतात. खाली आपल्याला ऑप्शन दिलेत, शोभा, दात, पांढरे स्वच्छ, वाढवतात. पांढरे स्वच्छ नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. दात हे नाम आहे. दात काय आहे? नाम. आणि या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. दात कसे आहेत? पांढरे स्वच्छ. पांढरे स्वच्छ हे जे आहे, हे आहे विशेषण. ओके. आणि शोभा, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, आपल्याला उत्तर मिळालं पांढरे स्वच्छ, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे शोभा काय आहे? शोभा आहे भाववाचक नाम. वाचक. वाढवतात क्रियापद. आणि दात नाम, हे विशेषण. मराठी वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत? आपल्याला म्हणलंय जुनी वर्णमाला गृहीत धरून. जुन्या वर्णमालेमध्ये आहेत 12 स्वर. जुन्या वर्णमालेत किती स्वर आहेत? 12. आणि नवीन जी वर्णमाला आहेत, नवीन नवीन वर्णमालेमध्ये आहेत 14. नवीन वर्णमाला मध्ये किती स्वर आहेत? 14.
आता 12 स्वर कोणते ते आपल्याला माहित पाहिजे. जुन्या वर्णमालेतले जे 12 स्वर आहे ते आहेत अ, आ, ई, ई, उ, ऊ, हे जे आहेत सगळ्यांना माहिती आहे. रू, ए, ऐ, ओ, औ. किती झाले? 6 6 12 आणि एक रू म्हणून आहे. रू, हे 12 स्वर आहेत. कशामध्ये? जुन्या वर्णमालेत. आणि नव्या वर्णमालेमध्ये दोन ऍड केली बघा, आणि ऑ, असे 14 स्वर नवीन आहेत, जुने आहेत 12.